नमस्कार मित्रांनो, जसं तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलेच असेल की ब्रोडिंग म्हणजे काय. तर आपण आज पाहणार आहोत की ब्रोडिंग म्हणजे काय. ब्रोडिंग हे पोल्ट्री फॉर्ममधलं सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया आहे. यामध्ये कसं असतं की चिमुकले पिल्ले जे नुकताच आता अंड्यातून बाहेर पडलेले असे नाजूक असतात, तर त्या पिल्लांना ऊब देणे, स्वच्छ पाणी देणे, पौष्टिक असं त्यांना खाद्य देणे, योग्य तापमान आणि सुरक्षित वातावरणाची गरज असते. या सगळ्या काळात त्यांची काळजी घेण्यासाठी जी एक प्रोसेस ठरलेली आहे त्याला ब्रोडिंग असं म्हणतात. तर हा ब्रोडिंगचा जो काळ असतो साधारणतः 0-1 पहिला आठवडा ते 4 आठवडे हा महत्त्वाचा काळ असतो. कारण ह्या दरम्यान पिल्लांची जी शारीरिक वाढ असते, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, त्यांचं आरोग्य घडवणे, त्यांना जे एकमेकांपासून होणारे जे रोग आहेत त्या रोगांपासून त्यांचे संगोपन करणे. त्या 2 प्रकारे आपण ब्रोडिंग करू शकतो. एक असते ते नैसर्गिक ब्रोडिंग असते, जी मादी कोंबडी स्वतः पिल्लांची काळजी घेते. आणि दुसरी जी असते ते कृत्रिम ब्रोडिंग म्हणून असते, की ब्रोडर मशीन असते, गॅस बर्नर असतो किंवा इलेक्ट्रिकल बल्ब लावतो आपण. तर त्याच्यावरून त्यांचं टेम्परेचर मेंटेन ठेवतो आपण सेन्सर वगैरे लावून. ब्रोडिंगसाठी आपल्याला कसं असतं की 32 डिग्री ते 35 डिग्री सुरुवातीला आणि नंतर 2 आठवड्याने आपण ते 2 ते 3 डिग्रीने टेम्परेचर कमी करतो. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की आपल्याला एक गहू भुशी किंवा मग आपलं तांदळाची भुशी किंवा लाकडाचा भुसा जरी असला तर ते आपण अंथरून घ्यायचं आहे. जसं मी सांगितल्याप्रमाणे आता बघा, इथं आपण आतमध्ये असा भुसा अंथरून घेतलेला आहे आणि पिल्ल्यांना सोडायला चालू आहे. तर ही आता समोर जी बघता त्या ब्लॅक आस्ट्रॉपचे पिल्ले आहेत आणि बाकी मग आपल्याकडे देशी आणि ब्लॅक आस्ट्रॉप आपण दोन्ही ह्यावेळेस ट्राय केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की पिल्ल्यांना सोडायला चालू आहे. पिल्ले असे हे आता पहिल्यांदाच बोर्ड होतात, म्हणजे मशीन नंतर डायरेक्ट हे आता पिल्ले पहिल्यांदाच बाहेरच्या वातावरणाबरोबर स्वतःला मॅच करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हा जो काळ असतो हा महत्त्वाचा काळ असतो, कारण एकच दिवस झाला आहे आता, हे एका दिवसाचे पिल्ले आहेत. तर यांना मग जे काही टेम्परेचर लागणार आहे ते टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायचं. आणि हा जो 1 आठवडा पहिला आठवडा ते 4 आठवडे हा काळ असतो ना ब्रोडिंग काळ, ह्यामध्ये आपल्याला त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. हे आता असं आपण पिल्ले सोडून घेतोय. हळूहळू ते थोडं मॅच करून घेतात स्वतःला बाहेरच्या वातावरणाबरोबर. आणि हे समोर जे दिसते तुम्हाला, आपण हे पाण्याचं जे त्यांना ठेवलेलं आउटलेट, ते पाणी ठेवलं त्याच्यामध्ये थोडा गूळ टाकलेला आहे. आणि हे आपण त्यांना प्री स्टार्टर देतोय की त्याच्यामध्ये प्रोटीन असतं, विटॅमिन असतात, मल्टीविटॅमिन्स असतात, प्रोटीन्स असतात. तर गोदरेज कंपनीचं आपण हे प्री स्टार्टर देतोय पहिल्यांदा त्यांना, जेणेकरून त्यांना योग्य असं प्रोटीन त्यांना भेटून जातं पिल्लांना आणि त्यांची वाढ चांगली होते. तर हे असा ब्रोडर आपण तयार केलेला आहे. त्यामध्ये बघा हे त्यांना आता लॉक करून ठेवलेलं आहे पिल्लांना. पाणी आणि खाद्य हे 2 त्यांना दिले.